नमस्कार, स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। एका सृजनशील विचारापासून आजच्या दिवसाची सुरुवात करूया। प्रत्येक व्यक्ती स्वतःबाबत वकिलाची भूमिका व इतरांबाबत न्यायाधीशाची भूमिका ठेवते, याचमुळे खरी कलहाला सुरुवात होत असते। 29 नोव्हेंबर 2000 रोजी शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खां आणि घटमवादक TH विक्कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खां स्मृती पुरस्कार जाहीर झाला होता। आजच्याच दिवशी 2000 साली दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला होता। 29 नोव्हेंबर 1996 रोजी नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर हा जाहीर झाला होता। 29 नोव्हेंबर 1963 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन B. जॉन्सन यांनी जॉन F. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेमली होती। 29 नोव्हेंबर 1945 रोजी युगास्लाविया प्रजासत्ताक बनले होते। 29 नोव्हेंबर 1977 रोजी पाकिस्तानी क्रिकेटपटू युनिस खान यांचा जन्म झाला होता। 29 नोव्हेंबर 1932 रोजी फ्रान्सचे 32वे राष्ट्रपती जॅक्स शिराक यांचा जन्म झाला। 29 नोव्हेंबर 1926 रोजी लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते प्रभाकर नारायण उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म झाला। त्यांचा मृत्यू 30 ऑक्टोबर 1996 रोजी झाला। 29 नोव्हेंबर 1907 रोजी बाल साहित्यिक आनंद मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या बालोद्यान कार्यक्रमातील नाना अर्थात गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म झाला। त्यांचा मृत्यू 7 जून 2000 रोजी झाला होता। 29 नोव्हेंबर 1869 साली समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म झाला। त्यांचा मृत्यू 20 जानेवारी 1951 रोजी झाला होता। आजच्याच दिवशी 2001 साली बीटल्सचा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचा मृत्यू झाला। त्यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1943 रोजी झाला होता। 29 नोव्हेंबर 1993 रोजी भारतरत्न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक JRD टाटा यांचा मृत्यू झाला। त्यांचा जन्म 29 जुलै 1904 रोजी झाला होता। आजच्याच दिवशी 1959 मध्ये मुसलमानी काळापासून ब्रिटिश आमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारे इतिहासकार, रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा मृत्यू झाला। त्यांचा जन्म 17 मे 1865 रोजी झाला होता। 29 नोव्हेंबर 1939 रोजी कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषा शुद्धीचे तत्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जुलियन यांचा मृत्यू झाला। त्यांचा जन्म 21 जानेवारी 1894 रोजी झाला होता। 29 नोव्हेंबर 1926 रोजी ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ले यांचा मृत्यू झाला। त्यांचा जन्म 1852 साली टेंभू, सातारा येथे झाला होता। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 29 नोव्हेंबरचे विशेष। आमचे दिनविशेष सत्र कसे वाटते हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा। त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880। धन्यवाद।